सारिका मॅडम आपले मनोगत व्यक्त करते. आवाज येतोय माझा? माईकची गरज आहे. शेवटपर्यंत जर आवाज येत असेल तर मग मी माईक नाही वापरत. येतोय का आवाज सगळ्यांना? येते. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी उभी राहिले म्हणजे परत अजून एखादं भाषण वगैरे करणार आहे. सगळ्यांचे चेहरे उतरलेले, कंटाळा आलेला आहे. तर मी अजिबात भाषण करून तुम्हाला त्रास देणार नाही. फक्त छोटीशी ओळख सांगते आणि मला जे काही सांगायचं ते मी सांगायचा प्रयत्न करते. आपण इथे भेटल्यास संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या निमित्त. तर मला तुमच्यातलं कोणी सांगू शकेल का की आपण जे हळदी कुंकू का करतो? म्हणजे मला आवडेल तुमच्याकडून उत्तर आले. त्याच्या मागे कारण काय आहे ते कोणी सांगू शकेल? परीक्षा नाही घेते, तुम्हाला जे वाटेल ते मला सांगा. अगदी साधं सोपं जे काही उत्तर असेल ते तुम्ही मला सांगितलं तरी चालणार आहे. की आपण संक्रांतीला आपण सुगड पुसतो, त्याच्यानंतर आपण हे जे काही हळदी कुंकवाचे जे कार्यक्रम आहेत ते का करतो? त्याच्यामध्ये काही कारण माहिती आहे? शास्त्रीय सांगा, घरातलं असेल ते सांगा, काहीही सांगा, पण कोणीतरी बोला. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत चालू आणि शेतकऱ्याला सुगीचे दिवस आलेले असतात. या काळात शेतात जे धान्य उत्पन्न होतं, जे उत्पन्न होतं गूळ, सगळ्या गव्हाच्या ओंब्या, बोरं वगैरे ते करून आपण सुगड पुसतो. आता ह्यांनी सांगितलं, मकर सांगितलं तेच मी सांगणार आहे. सुगड विषयी आता मला माहिती कळाली जी मला माहिती नव्हती. आणि हळदी कुंकू म्हटलं तर मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी ना बायका घरातनं बाहेर पडायच्या नाही, चूल आणि मूल असायचं. तर या निमित्ताने जसं मंगळाबरोबर करतात तसंच हळदी कुंकू हा प्रकार आहे. 4 बायका एकत्र जमतात, एकमेकांनी सुखदुःख वाटलं जातात, त्या एकत्र येतात आणि आपलं म्हणजे जे असं त्यांच्यामध्ये दुर्या असतो तो त्यावेळी न मिळायचा. जसं आत्ता आपण बाहेर पडतोय नोकरीनिमित्त, त्यावेळी तसं नव्हतं ना. तोच एक हे होता समारंभ की त्यावेळी त्या बायका एकत्र यायच्या, असं मला वाटतं. खूप छान उत्तर. तर आपण ना याच अनुषंगाने आता यांनी मॅडमनी आधीच ओळख करून दिली. तर मी एक शिक्षिका पण आहे आणि गेली 4 वर्षांना मी कथा लिहिते. आता मी स्वतः म्हणणार नाही की माझ्या कथा फार प्रबोधनात्मक वगैरे असतात ना, बायकांच्याच असतात. तुम्हाला जर कधी नेटवर तुम्ही नाव सर्च केलं सारिका कंगलराव तर तुम्हाला दिसू शकतं. असं मी धरून चालते कारण मला सगळं दिसतं. बघू शकता. तर माझा असा विश्वास आहे की मी तुम्हाला काही करा म्हणून सांगणार नाही. माझी एक जुनी कथा आहे. संक्रांतीचा योग. जेव्हा मला निलेशनी विचारलं की संक्रांतीचा हळदी कुंकू आहे आणि तू प्रमुख पाहुणे म्हणून येशील का, तर माझ्या डोक्यात पहिला विचार हाच आला की प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजे जेव्हा आपण जातो कोणत्याही समारंभाला भाषण ऐकतो हा सगळ्यात जे चेहऱ्यावरून कळतं सगळ्यांच्या, तर मला तुम्हाला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता. पण ॲट द सेम टाईम मला माझ्या ज्या काही भावना आहेत संक्रांतीच्या निमित्ताने त्या मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. मग मी कशा पोचवणार? तर माझी एक जुनी कथा. तर मला असं वाटतंय की गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. कथेला सुरुवात करू माझ्या. पण ती कथा वाचल्यानंतर मला तुमची प्रतिक्रिया ऐकायला फार आवडेल. म्हणजे जी काही कथा असणार आहे आधीच सांगते की प्लीज कोणाची भावना वगैरे दुखावून घेऊ नका. भावना दुखावणारी कथा मी लिहित नाही. पण स्टील आजकाल असं त्या भावना म्हणजे खूप सेन्सिटिव्ह विषय झाला आहे. कोणाची भावना कशावरून दुखावली जाईल मला कळत नाही. एक साधी सरळ कथा आहे. कथा आहे सुमेधाची. माझ्या कथेच्या नायिकेचं नाव आहे सुमेधा. आपल्यासारखी मध्यमवर्गीय आहे, घरात राहते. तिच्या घरी आहे तिचे सासरे, तिचा नवरा आणि तिचा मुलगा कॉलेजला जातो. सासूबाई नाही. तर अशाच एका सुमेधाच्या हळदी कुंकवाच्या एका कार्यक्रमाची मी कथा सांगते आहे. आवडली तर नक्की सांग. आई, वरच्या मजल्यावरच्या काकूंचा फोन आला होता, तुला हळदी कुंकवाला बोलवलं आहे. सुमेधा आपण आपल्यासारखीच कामाला जाणारी स्त्री आहे. तिचा नवरा कामाला जातो. ती कामावरून आल्यावर तिच्या मुलांनी तिला निरोप दिला. आल्या तिचं होतं की आताच आले आहे तर मग मी पटकन जाऊन येते. म्हणजे परत साडी वगैरे बदलायला मिळते. आली, हातपाय धुवून ती लगेच हळदी कुंकवाला आली. ती गेल्यावर आजोबांच्या डोक्यात आलं की अरे आपल्याकडे तर दरवर्षी असं हळदी कुंकू जोरात होतं, मग यावर्षी तिने का नाही केलं? तर आजोबा विचारतात त्यांच्या नातवाला, आपल्या इथे हळदी कुंकवाची काही तयारी दिसत नाहीये, ना वाण आणण्याची गडबड ना लाडवांची, असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ना. बहुतेक ना आईच्या कामाचा ताण वाढला.
मुलाने उत्तर दिलं. थोडासा ताण वाढला आहे. तिच्या नवरा तोपर्यंत घरात गेले. अरे काही नाही रे, मी आणि मी विचार करत होतो की यावर्षी सुमेधा हळदी कुंकू करायच्या गडबडीत दिसत होती. हो, मला पण तिचा मूड ऑफ वाटला, पण काही अंदाज नाही आहे त्याचा. तो गीत विचारतोय, पण मी काय म्हणतो बाबा, आई जर करत नसेल तर आपण आईला सरप्राईज दिलं तर? कसलं सरप्राईज? हळदी कुंकवाचं. आपण सगळी तयारी करू. तुम्ही एक काम करा, ऑफिसला दांडी मारा, मी माझे लेक्चर्स बंक करतो आणि आपण ही सगळी तयारी करून रविवारी आपण आपल्या सोसायटीतल्या जेवढ्या बायका आहेत त्यांना आपण घरी बोलवू. आजोबांना टेन्शन आलं की मुलगा आणि नातू दोघंच करतात, मग मला कोण विचारणार? तर ते म्हणतात की का बस का आजोबा, की तुम्ही तर आमचे मेन लीडर आहात, तुमच्याशिवाय काही होणारच नाही. आता ह्या तिघांची जेव्हा गडबड चालू असते तेव्हा त्या सुमेधाच्या मनात काय असते की सुमेधा हळदी कुंकू का करत? म्हणजे दरवर्षी एखादी स्त्री, तुम्ही सगळ्याजणी घरी हळदी कुंकू करतच असाल, एखादी स्त्री दरवर्षी अशी जोरात उत्साहात हळदी कुंकू करते आणि याच वर्षी हळदी कुंकू का नाही करत? त्याच्या मागचं रिझन असं होतं, तिच्या शेजारीच एक काकू राहायची की तिला सासूबाई नसल्यामुळे जे काही आपल्या घरातले जे काही कुळाचार आहेत किंवा ज्या काही माहिती आहेत त्या सांगणाऱ्या तिच्या शेजारी काकू होत्या. तर त्या वर्षी म्हणजे मागच्याच वर्षी त्या काकूंचे मिस्टर वारले होते आणि त्यामुळे त्या म्हणजे त्या स्वतः घराबाहेर पडत नव्हत्या आणि जिथे जिथे ती हळदी कुंकवाला जायची तिथे तिथे तिला हा अनुभव यायचा की त्या काकूंना विचारांना वगळलेलं असायचं. तिला याचं फार वाईट वाटायचं आणि मग तिच्या पुढे प्रश्न पडला होता की मी जर माझ्या घरी हळदी कुंकू केलं तर माझ्या घरी सगळी तयारी करायला कोण असायच्या मला मदतीला? तर पहिल्यापासून त्या काकू आणि आज जर त्याच नाहीये तर मी त्यांना सोडून हळदी कुंकू करू कसा, हा तिला विचार यायचा. त्यामुळे तिला हळदी कुंकू करायचं की नाही या डायलेमामध्ये. तर ही तिची मनस्थिती होती जी तिच्या घरातल्यांना माहिती होती, पण घरातल्यांचे म्हणजे मुलाचे, नवऱ्याचे आणि तिच्या सासऱ्यांचे प्लॅन एकदम जोरात चालू होते. आपण बघत ते काय करतात. समीरा, आज मी बँकेत जाणार होती, तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं. का रे, बरा तर आहेस ना? की ताप वगैरे आलाय? मी बरा आहे, पण बाबांची काही कामं करायची आहेत म्हणून मी सुट्टी घेते. अरे मला सांगितलं असतं तर मी पण घरी राहिले असते ना. मला तरी काय माहिती होतं तिचा नवरा मनातल्या मनात होतो, कारण वडिलांचं आणि त्याच्या मुलाचं घर होतं आणि त्याच्यात तो मध्ये आला. काही म्हणालास का? नाही. तुला सोडू का ऑफिसला असं मी विचारतो. नाही, मी जाईन एकटी. तू ज्या कामासाठी सुट्टी घेतली आहे ते काम सुरू. तर सुमेधा बँकेत गेल्यानंतर लगेच आजोबा, नातू आणि त्यांचा मुलगा अशा तिघांची परत एक जोरात बैठक होती. तर आजोबा असे उत्साही आहेत त्यांच्याकडे. आपण ना सुरुवात लाडवांपासून करू. मला मस्त लाडू जमतात, मी फक्त मला सामान आणून द्या. आजोबा अजिबात नाही. मागच्या वर्षी आईला मदत करायला गेला आणि भाजलेल्या हाताला मला मलम लावायला सांगितलं, कारण लाडू भाजून आपले हात भाजतात ना. तर आणि वरती हे कर आणि ते कर, आणि तुम्ही काम करायला गेल्यावर जो काही किचनमध्ये पसारा होईल त्याचं काय? तर बिचारा नातवाला धडकी भरली, कारण आजोबा जेव्हा जेव्हा काहीतरी काम करायचे ते बिचाराला निस्तरायला लागायचं. मग ठीक आहे, मुलगा मध्ये पडला. आपण ना एक काम करूया, लाडू नाश्ता सगळं बाहेरून मागवू, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. म्हणजे ह्यांची जी काही चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी मेनू ठरवला की आपण एक ढोकळा आणूया, समोसे आणूया, जिलेबी आणि मसाला बस. मग त्याच्यानंतर मुलाला हे सगळं संपल्यावर आठवलं, अरे पण बाबा ते गिफ्टचं काय? आता गिफ्ट कसलं? ते बायका नाही का एकमेकांना देतात काहीतरी, गिफ्ट नाही रे, त्याला वाण म्हणतात. तेच ते भावना समजून घ्या. तर बाबा म्हणाले पहिला की तू आणि मी बाजारात जाऊ, लाडू, हलवा, वाण जे काही आणायचे ते सगळं आणून बाबांच्या खोलीत लपवून ठेवू. आजोबा चिडले आता. नाश्ता बाहेरून आणायचा, लाडू बाहेरून आणायचे, खरेदीला तुम्ही जा आणि मी काय करणार? आजोबा वैतागले होते. बाबा, तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं काम करा. तुम्ही सगळ्यांची सोसायटी खूप छान बोलता, आमंत्रणाचं काम फक्त तुम्ही करा. आणि अजून एक गोष्ट, आमंत्रण देताना एक गोष्ट नक्की सांगा की सुमेधाला या बाबतीतलं काहीही सांगायचं नाही. असं करता करता नवरा, आजोबा आणि मुलगा या तिघांनी समारंभाची अगदी व्यवस्थित हे केली, तयारी केली. दुपारी आपण सगळ्याच बायका रविवार असल्यावर जरा छान जेवतो आणि ते काही झोपायला जातो. तेवढ्या वेळात ती झोपलेली असताना तिघांनी मिळून छान घर आवरलं, स्वतःच आवरलं, सगळी फुलं सजवली, अत्तरदाणी, हलवा, लाडू सगळं मांडून ठेवलं, रांगोळी काढून ठेवली. 4 वाजता मी समीराची काळी साडी घेऊन तिला उठवायला गेला की तयार हो, आपल्याला बाहेर जायचं. पण अचानक कसं ठरलं, ते सोड, तू आवर आणि बाहेर ये. ती आपली बिचारी आवरून बाहेर आली खोलीच्या आणि बघते तर सगळं घर असं छान सजवलेलं, फुलांच्या माळा वगैरे.
तिच्या डोळ्यात पाणी आलं. तर ते मुलाने तिला सांगितलं की हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे, पण प्लीज आता रडून ना तुझा मेकअप वगैरे जो काही केलाय तो खराब करू नकोस. आता कोणाकोणाला बोलवलंय, तू बस सगळेजण ये. एवढ्यात त्याच्या बाजूच्या ज्या काकू होत्या त्यांची नाक त्यांना घेऊन आली. त्यांना बघून समीरा खूप खुश झाली. नवऱ्याने आणलेला वाण ती देवाजवळ ठेवलं आणि ती बाहेर आली. तोपर्यंत बाकीच्या सुद्धा सोसायटीतल्या जमलेल्या सगळ्या बायका आल्या. आता सगळ्यांनाच हे सरप्राईज माहिती होतं. आता मला सांगा, आपल्या घरातले किती पुरुष हळदी कुंकवासाठी इनिशिएटिव्ह घेतात, तर त्यामुळे तर सगळ्या बायकांना हिचा हेवा वाटत होता की मेला आमचे नवरे साधे लाडू तिळाची तयारी करून त्यांची म्हटली तरी यांच्या तोंडावर वारा बसतात आणि हिच्या नवऱ्यानी मुलांनी आणि सासऱ्यानी एवढी छान तयारी केली, तर त्यांना हिचा थोडा हेवा वाटत होता. आणि ते असं असतं ना की बाबा बघू लोक करतायत काय, तर त्यांना ते बघायचं होतं. तर सगळ्याच जणी येताच तिच्या नवऱ्याने सुदीपनी तिच्या हातात एक साडी दिली आणि तिच्या कानात काहीतरी सांगितलं. आधी तिला थोडंसं शॉक वाटलं, म्हणजे की खरंच मी करू का. तिने आजोबांकडे भेटलं. त्यांनी जेव्हा हो म्हणाले ती पुढे गेली. हळदी कुंकवाचं तिने तबक घेतलं आणि सगळ्यात आधी तिने त्या काकूंना हळदी कुंकू लावून पाणी दिलं. काकू फक्त नाही म्हणत होत्या, कारण त्यांचे मिस्टर गेल्यानंतरचा त्यांचा पहिलाच कार्यक्रम आणि त्यांना हे एक्सपेक्टेड नव्हतं. आता इतरांना उत्सुकता होती की नक्की त्या पिशवीत आहे तरी काय. तर काकूंच्या नातीने, त्यांची जी नात होती, त्या तिने पिशवी उघडली तर त्याच्यात फिक्कट हिरव्या रंगाची सुंदरची साडी होती. ती साडी बघून काकूंनी अक्षरशः रडायला सुरुवात केली. आजोबा पुढे आले. रडायची काही गरज नाही काकू, खरे तर मी सुदीपला ती साडी आणायला सांगितली. इतकी वर्ष पाहते होय तुम्हाला की हिरव्या रंगाशिवाय दुसरा रंग तुम्ही कधी वापरला नाही आणि क्वचित घातला तो दुसरा रंग. पण गेले काही दिवस त्याच तुमच्या पांढऱ्या फिक्कट साड्यांना बघून माझ्या डोळ्याला आणि त्याच्यापेक्षाही जास्त माझ्या मनाला त्रास होतो. जाणारा माणूस तर जातो, पण राहिलेल्यांनी किती शोक करायचा त्या गोष्टीचा. बघा पटलं तर भावाच्या नात्याने सांगतो. हे ऐकून तिथे सगळेजण शांत झाले. तेवढ्यात त्या वीरने आणि वीराने, म्हणजे त्या काकूंची जी नात होती, त्यांनी सगळ्यांना लाडू हलवा फुलं द्यायला सुरुवात केली. सुमेधाने पण सगळ्यांना हळदी कुंकू लावून वाढली, डिश भरून दिल्या. हे सगळं झाल्यावर तिथे हळदी कुंकवाला जेवढ्या बायका जमल्या होत्या त्यांना असं वाईट वाटायला लागलं की ज्यांच्याकडे आधीच हळदी कुंकू झालं होतं त्यांचं, की आपण आधी काकूंना का नाही बोलवलं हळदी कुंकवाला. आणि ज्यांच्याकडे हळदी कुंकू बाकी होतं त्यांना सुचलं की ह्याच्या पुढे आपण त्या काकूंना नक्कीच बोलवायचं. सगळा समारंभ छान झाला आणि काकूंच्या डोळ्यात अतिशय कौतुक होतं की काय होतं ते आपण नंतर सांगते, कथा संपायला चाललेली आहे. सगळे गेल्यावर समीराने आजोबांकडे गेले. थँक्यू सो मच, तुम्हाला तिघांना. खरं तर ह्याच्या आधी एवढा सुंदर कार्यक्रम माझा हळदी कुंकवाचा कधीच झाला. त्यावर आजोबा आपल्या नेहमीप्रमाणे हे बघ, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही आहे. मी पहिल्यापासून असाच कल्पक आहे. सुदीप जरी माझाच मुलगा असला तरी माझ्या एवढ्या कल्पकतेने तो कोणताही समारंभ अरेंज करू शकत नाही आणि वीर तर नाहीच आहे. हे ऐकून वीर आणि सुदीप हे दोघं हसायला लागले. पण सुमिताच्या डोळ्यात मात्र आपल्या पाणी होतं. एका प्रकाराचं आपण म्हटलं ना आनंदाश्रू म्हणा किंवा आभारचे तिला दाखवायचो तिच्या नवऱ्यासाठी, सासऱ्यासाठी आणि मुलांसाठी, ते तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या वाटेत बाहेर. एवढीच आहे कथा. जे काही मला असं वाटते की मला जो मेसेज तुम्हाला द्यायचा होता तो तुम्हाला मिळाला असेल. आता काही जण असेही म्हणतील की आधी करावं आणि मग सांगावं, तर आपण आपल्या तोंडाने कौतुक करू नये. पण गेली 20 वर्ष मीही हळदी कुंकू करते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक बायका असतात, म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच विचारलं की आपण हळदी कुंकू का करतो. हळदी कुंकू करण्यामागचं कारण एकच असतं की आपल्याला एकमेकींशी बोलायचं असतं, आपल्याला जे काही आपल्या मनातली सुखदुःख असतात ते एकमेकांशी शेअर करायचे असतात. मग हा जर एखादा आनंदाचा क्षण आहे किंवा हा जर आनंदाचा समारंभ आहे, तर या आनंदात आपण एखाद्याला इन्क्लूड न करून घेऊन आपण त्याला काय दाखवतो. म्हणजे हा अनुभव मला बऱ्याच ठिकाणी आला आणि मग ते कुठेतरी त्या बाईला पण खटकत असतं, किंवा कारण की ती पण एक शेवटी स्त्री असते ना आणि तिने हे सगळं अनुभवलेलं असतं की आपण जेव्हा हळदी कुंकवाला जातो ते वाण देणं ह्याच्यातून काही खूप मोठं होत नाही, कारण जे काही आपण वाण देतो त्यांनी काही कोणाचं घर भरलं जात नाही किंवा कोणाचं घर रिकामं होत नाही, पण एक आपण भेट, आपली प्रेमाची भेट म्हणून ती आपण एकमेकांना ती वस्तू देत असतो. मग हे जे देताना जर म्हणजे आपण एखाद्या कुमारिकाला दिलं काय, एखाद्या हिला दिलं काय, तिला दिलं काय, काय करून कळतं. पण यातून
या व्यक्तीचा जो काही आशीर्वाद आपल्यापर्यंत येतो ना, म्हणजे आपण सदिच्छा म्हणून किंवा मान म्हणून किंवा असं आनंदाने ते जे काही दिलं जातं, माझ्या मते तरी तेच महत्त्वाचं आहे आणि मला तेच या कथेतून सांगायचं होतं. आय होप तुम्हाला कथा आवडली असेल. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते आणि थांबायच्या आधी एकच मला विशेष आभार मानायचे निलेशचं. त्यांनी मला फोन करून प्रमुख पाहुणे बोलवलं, मला एक संधी दिली तुमच्यासमोर येऊन काहीतरी बोलायची. त्यासाठी मी त्यांचे आभारी आणि तुमच्या सर्वांचे आभारी आहे की मी जे काही बडबड केली आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घेतली त्यासाठी. थँक्यू.